आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव ते एनकुळ जाणाऱ्या रस्त्यावर सोलर प्लांटच्या गेट समोर झालेल्या अपघात प्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या अपघातात महेश बाबासो मदने यांचा एसटी बसने जागीच मृत्यू झाला। याबाबत सुनील बबन मदने यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक 25 जून रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास महेश मदने हे त्यांच्या बजाज डिक्सवर या दुचाकीवरून एनकुळकडे जात होते। कातर खटाव ते एनकुळ रस्त्यावर सोलर प्लांटच्या गेट समोर पोहोचताच समोरून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडूज आगारातील एसटी बस क्रमांक MH14 NE 5287 ही भरधाव वेगाने तसेच एसटी बस चुकीच्या साईडने चालवण्यात येत होती। त्यामुळे दुचाकीला जोरदार धडक बसली। या अपघातात महेश मदने यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करीत जखमीला 108 रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात वडूज येथे दाखल केले। मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं। या प्रकरणी वडूज पोलिसांनी बस चालक तुळशीराम दादासो रणशिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास PSI रणधीर करचे करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।